अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, कितीही गर्दी जरी असली तरी तू माझा प्रिय बाळ मला ओळखू येतोस. कितीही गर्दी असू दे, त्या खूप काही विचारांची तुझ्या मनात, पण तुझ्या मनात काय चालते हे तुझा गुरु चांगल्याच प्रकारे ओळखू शकतो. बाळा, काही गोष्टी घडत आहेत ज्या तुझ्या मनाच्या विरोधात तुला आज वाटत असतील, पण संयम ठेव, धीर ठेव, कारण तुझा गुरु समर्थ आहे. जर तुला तुझ्या गुरुवर, तुझ्या भगवंतावर, तुझ्या देवावर संपूर्ण विश्वास असेल तर आत्ताच तू ते ऐक जे मी तुला सांगत आहे. तुझे मनोबल वाढेल, तुझी शक्तीही वाढेल जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घेशील. माझ्या प्रिय बाळा, माझे आशीर्वाद हे तुझ्या जीवनात चमत्कार करणारे आहेत. तुझे दुःख, ताप, संताप सर्व काही हरण केल्या जाईल जर तू माझे बोल शेवटपर्यंत ऐकत राहशील. तुम्ही खूप काही बोलून थकला आहात, त्या लोकांशी वादविवाद करून थकला असाल, पण मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की ते जे करतात ते त्यांना करू द्या. तुम्ही तुमच्या चांगल्या मार्गावर पुढे चालत राहा, कारण तुमच्यासाठी विस्तारित मार्ग तयार केल्या जात आहेत. देव म्हणतात, जर चाकूने हात कापला तर वेदना होणारच. ही गोष्ट निश्चित आहे, कारण चाकूचा स्वभाव हा कापण्याचा असतो, दुखावण्याचा असतो. तर दुखापत झाल्यावर आपला स्वभाव हा रडण्याचा असतो. आता तुम्हाला ते कसे समजायचं हे महत्त्वाचं नाही, परंतु हे नियम आहेत की जेव्हा चाकू तुम्हाला लागतो तेव्हा वेदना होतात, दुःख होते. त्याचप्रमाणे कुणाचे बोल तुमच्या मनाला लागले असतील तर ते मन दुखते, वेदना होतात आणि तुम्ही त्रासाने परिपूर्ण होता. पण आज देवाचे प्रिय बोल तुम्ही ऐकून घ्या, कारण ते तुमच्यासाठीच आहे. जर तुम्ही देवाची प्रार्थना करता, देवाकडे येण्याचे सामर्थ्य ठेवता, तर आता गोष्टी बदलत आहेत. सर्व काही चांगलं होणार आहे. जे घडणार आहे ते तुमच्यासाठी योग्यच घडणार आहे. तुमची दिशा निश्चित केल्या जात आहे. देव तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि तुमच्यासाठी मार्ग तयार केला जात आहे. तुम्ही जर त्या मार्गावर चालण्यासाठी तयार असाल तर आत्ताच होय म्हणून त्या मार्गाची वाट धरा, कारण देव हात धरून तुम्हाला तिथे नेऊ इच्छितात जिथे तुमचा विजय निश्चित करण्यात येत आहे. देव म्हणतात, तुम्हाला काय वाटते यावरील कर्माचे नियम बदलत नाहीत. आज मी तुम्हाला जे काही सांगत आहे ते तुमच्यासाठी चांगलेच असेल आणि ते तुमच्या उपयोगी असेल. ते ज्ञान मिळवण्यासाठी आज हा संदेश संपूर्ण ऐकून घ्या, कारण देव तिथेच येतात जिथे त्यांचे प्रिय भक्त त्यांचे बोल ऐकू इच्छितात. जर तूही माझ्यावर विश्वास ठेवत असशील तर चमत्कार घडेल आणि तुला ते उपयोगाचे मिळेल जे तुला हवे आहे. आशीर्वाद येतील आणि चमत्कार घडतील जर तू तुझ्या वेदना, दुःख, ताणतणाव माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत होशील. तर तुमच्यासाठी मार्ग उघडल्या जातील, वेदना संपतील आणि तुम्ही इच्छित सर्व काही प्राप्त कराल. जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आहे, तुमच्या करुणामयी देवावर आहे, तर देव करुणा करेल आणि माझी इच्छा पूर्ण करेल असे टाईप करा. तुमच्या वेदना, ताणतणाव आणि संघर्षांना संपवण्यासाठी देवाचा एक दृष्टिक्षेप पुरेसा ठरतो. जर तुम्ही हे मान्य करता तर होय, मी मान्य करतो, मी अनुभव घेतले आहेत असे टाईप करा. तुम्ही स्वामी शक्तीचे अनुभव कधी घेतले आहेत का? देवांच्या आशीर्वादाने, सकारात्मक ऊर्जेने तुम्ही परिपूर्ण झाला आहात का? तुमचे एखादे काम स्वामींनी त्वरित पूर्ण केले आहे का? तुमची इच्छा त्वरित स्वामींनी पूर्ण केली आहे का? उत्तर जर होय असेल तर होय लिहा, आणि तुम्ही जर प्रतीक्षेत असाल तर तुमची प्रतीक्षा लवकरच संपवणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. तुम्ही भाग्यशाली आहात, कारण तुम्ही हा दैवी चमत्कारिक संदेश ऐकत आहात. तुमच्यावर देवाची ऊर्जा आणि देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही हे संदेश ऐकत राहा, कारण यातील मिळणारी ऊर्जा तुम्हाला ऊर्जावान बनवते आणि तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला देव यशस्वी करतो.
जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आहे तर आत्ताच या संदेशाला लाईक करा, तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका आणि या चॅनलवर जर सर्वप्रथम भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ संदेश आपले सहर्ष स्वागत करते आणि तुमच्यासाठी दैवी योजना आखल्या जात आहेत हे विसरून जाऊ नका. जर तुम्ही या संदेशापर्यंत या संदेशाची निवड करून पोहोचला आहात तर दैवी योजना तुमच्यासाठी कार्य करत आहे. तुम्ही ज्या ठिकाणी काही गोष्टी अशक्य मानला होता ती आता पूर्ण होण्याची वेळ, ती शुभ वेळ तुम्हाला संकेतासह प्राप्त होत आहे. तुमची ऊर्जा वाढवण्यात येत आहे. काही गोष्टी घडतील ज्या तुम्हाला वाटत असतील की तुमच्या मनाच्या विरुद्ध घडत आहे, पण ते तुमचा विरोधाभास नसेल तर तुमच्यासाठी चांगलेच घडणार आहे. कारण कधीकधी खूप काही कठीण असतानाही तुमच्यासाठी मार्ग मोकळे करू लागतात. कारण ते देव आहेत, देवाची इच्छा आहे आणि देवाचे प्रगटीकरण आहे. जर तुम्ही देवाच्या प्रगटीकरणावर विश्वास ठेवत असाल, करत असाल तर आत्ताच माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका. सर्व काही बाजूला ठेवा आणि देवाचे बोल ऐकत राहा. देवाच्या बोलात ती शक्ती आहे. देव म्हणतात, हम गया नहीं, जिंदा है. या माझ्या अभय वचनावर जो कोणी एकदा विश्वास करतो त्याला कधीही हार पत्करण्याची आवश्यकता पडत नाही. त्याचे मार्ग मी उघडून देतो आणि त्यासाठी दरवाजे खोलतो, जे दरवाजे कधी काळापासून तुमच्यासाठी बंद होते. पण तुम्ही आता तिथे ठोठावत राहा, प्रयत्न करणे सुरू ठेवा. प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हाला माहीत आहे. जर तुमच्या वेदना, दुःख आणि संघर्षातून तुम्हाला बाहेर पडायचे आहे तर देवाचे श्री स्वामी समर्थ हे नाम जप करत राहा. यातून अद्भुत शक्ती तुमच्या जवळ येईल आणि तुम्हाला प्रत्येक कार्यात यशस्वी करेल. ती ऊर्जा आहे श्री स्वामी समर्थ माऊलींची. जो कोणी स्वामी माऊलींच्या प्रेमात आहे, स्वामींच्या नामात आहे, तो ते चमत्कार अनुभव करतो. अगदी या क्षणाला सुद्धा तुम्ही काही अनुभव करू शकता. जर तुम्ही एकाग्र मनाने हा दिव्य, पवित्र आणि तेजस्वी आध्यात्मिक संदेश ऐकत असाल तर तुमच्यावर दैवी कृपा सुरू झाली आहे. याचे अनेक अनुभव तुम्हाला येऊ लागतील, होऊ लागतील. तुमच्या इच्छित कार्यात तुम्ही देवाकडून मदत प्राप्त करत आहात. तुमच्या वेदनांना समाप्त केल्या जात आहे आणि तुमच्या कार्यांना यशस्वी करण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला आजपर्यंत एकटे वाटत होते त्या ठिकाणी देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतील आणि तुमच्यासाठी मार्ग मोकळे होतील. विश्वास ठेवा, कारण देवाचे अफाट कार्य तुमच्यासाठी सुरू झाले आहे, ते कधीही न थांबण्यासाठी. जर तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास आहे तर होय, माझा दैवी शक्तीवर, स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा आणि अद्भुत चमत्कार आकर्षित करण्यासाठी सज्ज व्हा. पुढील आशीर्वादित बाळ तुम्ही असाल. तुमचीच इच्छा पूर्ण होणार आहे. या 24 तासात तुमच्याकडे आर्थिक प्रश्न सोडवणारे काहीतरी मार्ग येतील, ज्यामुळे तुम्ही अधिक सुसंपन्नता प्राप्त कराल. तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. काही वेदना, दुःख असेल तर तेही स्वामींना प्रार्थनेत सांगून टाका आणि मोकळे व्हा, कारण तेही तुमच्याजवळून काढून टाकण्यात येईल आणि तुम्हाला आशीर्वादित बाळ घोषित करण्यात येईल. तुमचा भाग्योदय निश्चित होईल आणि तुम्ही तुमच्या वेदना हारलेल्या पाहाल, संपलेल्या पाहाल. जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर माझ्या देवाची शक्ती महान, माझा देव महान लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करोत, तुम्हाला सुखाचा, आनंदाचा मार्ग देवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.